मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनो हरि सर्वमंगल्य मांगल्ये शिवे सर्वात्मसाधिके शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणं नमोस्तुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। विठ्ठल 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 श्री राम जिनका नाम है अयोध्या उनका धाम है, कृष्ण जी जिनका नाम है गोकुल उनका धाम है, विठ्ठल भगवान जिनका नाम है पंढरपुर उनका धाम है, संत ज्ञानेश्वर महाराज जिनका नाम है अलंकापुर उनका धाम है, संत नामदेव राय जिनका नाम है नरसी उनका धाम है। तुम्हारा हमारा नाम है लेकिन अभी तक निज धाम का पता लगा नहीं है,
इस धरती में किस लिए आए हैं? तो भगवान का पता पाने के लिए। जिन्होंने भगवान का पता पाया उनका काला हो गया, और जिन्होंने संसार का पता पाया, संसार को पताच नाही, संसार हा झाला होता। आमचे कुंभार गुरुजी नेहमी सांगायचे, कारण वेदांतामधलं अजातवादाचं हे दृष्टांत आहे. कोणता आहे? की संसार हा झाला होता, ही तो समूळ मिथ्या वार्ता. संसार नाहीच आहे. मग काय आहे? दिसते याची वाट काय? मग सांगितलं, जसं सोनं अलंकार वेगळं नाही. अलंकार म्हणजेच सोनं आहे आणि सोनं म्हणजेच अलंकार आहे. हे पटलं नाही. परत सांगितलं, जशी सागराची लाट वेगळी आहे का? सागरापासून लाट वेगळी नाही, सागरच लाट आहे आणि लाटच सागर आहे. तसं देवच जीव आहे आणि जीवच देव आहे. म्हणून तर सर्वम खलिदम ब्रह्म सर्वागटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्त्र सन. ज्ञानोबारायांचा सिद्धांत आहे, हे विश्वच माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. कारण देवाला तुम्ही वेगळं समजू नका. जशी लाट सागराला वेगळी समजत नाही, अलंकार सोन्यापासून वेगळा होऊ शकत नाही, तसा जीव हा देवापासून वेगळा कधीच होत नाही. तुम्ही आम्ही याला वेगळं मानतो, हे तुमचं आमचं अज्ञान आहे. अज्ञानाच्या वशामध्ये तुम्ही आम्ही वेगळं त्याला मानतो, पण ज्ञानी लोक कधीच वेगळं मानत नाहीत. ज्ञानी लोक सरळ सांगतात, सर्वम खलिदम ब्रह्म. इस धरती में ब्रह्म ही है, भगवान का ही स्वरूप है, और जो आया है ये सब ब्रह्म के कृपा से आए हैं. म्हणून लक्षात ठेवा, नामदेव राय या विश्वामध्ये जर आले नसते तर मृत्यू लोक वैकुंठ त्यांनी बनवला. नामदेवरायाची भक्ती सूर्यप्रकाशापेक्षा महान प्रकाश देणारी ही भक्ती आहे. सूर्य फक्त, पण सूर्यापेक्षाही नतत भास येते सूर्यो नस शांको न पाव कहा. जहां न पहुंचे रहिवी वहां पहुंचे कवी. संत कुठपर्यंत पोहोचले? संत हे देवापर्यंत पोहोचले. देव त्यांनी ओळखला, देव जाणला आणि देव जगाला दाखवला. जगाला देव दाखवण्याचं काम नामदेवरायाने केलं, ज्ञानोबरायाने केलं, सावता महाराज, गोरोबा काका, नरहरी सोनार. पहिल्या काळातले संतही तसेच हो. आता आमच्याकडे पाहू नका तुम्ही, नामदेवरायाकडे पहा. काय त्यावेळेस वेगळा काळ आहे, आताचा काळ वेगळा आहे. काळा काळाचा परिणाम, काळा काळाचा पगडा वेगळा वेगळा असतो. पहिल्या काळात पहिल्यासारखं, पण पहिल्या काळातही कारलं कडूच होतं आणि ऊस गोडच होता. असं नाही की सत्ययुगात कारलं गोड आहे, कलियुगात कारलं कडू आहे, असं काहीच नाही. प्रत्येक युगामध्ये लावोनी मृदंग श्रुती टाळ घोष शेऊ ब्रह्मरस. मृदंग श्रुती टाळ घोष, लावोनी मृदंग श्रुती टाळ घोष, लावोनी श्रुती टाळ घोष, लावोनी मृदंग श्रुती टाळ घोष, लावोनी मृदंग
सेवन केल्याशिवाय ब्रह्मज्ञान होत नव्हतं आणि उद्धारही ब्रह्मज्ञानाशिवाय होत नाही. विषयाचं ज्ञान दोन संघ या पृथ्वीवर साधू संतांनी पाहिलेत. पहिला संघ आहे विषय संघ आहे आणि दुसरा आहे सत्संग. सत्संग हा देवाशी जोडण्याचं काम करतो. देवाशी जोडण्याचं काम जो करतो त्याला सत्संग म्हटले जाते. आणि देव जीवाला आधार मिळवून देण्याचं काम सत्संग करत असतो. सत्संगाने आपल्याला ओळख होते. सत्संगाने जीव हा देवाचा दास बनत असतो. देवाचा दास बनना चाहते हो तो सत्संग बिगर दूसरा कोई रास्ता नहीं. सत्संग यही मानव जीवन की संपत्ति है. जब तक हम हमारे संपत्ति को पाने वाले नहीं तब तक मानव जीवन का विकास होने वाले नहीं. धन से कभी विकास होने वाला नहीं. तन संपत्ति से कभी विकास होता नहीं. विकास नामदेवरायाचा विकास पहा काय विकास आहे. फिरविले देऊळ जगा माझी नामदेव हाते दूध प्याला. नामदेव हाते दूध प्याला. हो नामदेव हाते दूध प्याला. नामदेव हाते दूध प्याला. फिरविले देऊळ जगा माझी भक्तीचा प्रताप आहे. भक्तीची शक्ती आहे. तुमची आमची भक्ती आपल्या भक्तीत काहीच राम नाही हो. आपली भक्ती आपल्यालाच फल देत नाही तर काय दुसऱ्याला फल देणार आहे. पण त्यांची भक्ती सर्व जगाला फल देऊन उरली. आज लाखो समाज नाही, आज संपूर्ण भारत देश नामदेवरायाला प्रति पांडुरंगाचं स्वरूप मानतात. नामदेवरायाला वेगळं मानत नाहीत. जा तुम्ही पंजाबमध्ये गुरु नानकापेक्षाही नामदेवरायाला गुरु मानतात, देव मानतात. बाबा नामदेवजी म्हणतात. का? कशाचं सामर्थ्य आहे? त्यांच्या कर्मफलाचं सामर्थ्य आहे. संपत्तीचं नाही, संततीचं नाही. कर्मप्रधान विश्व का राखा, जैसे कर्म किया वैसा फल चाखा. त्यांचं कर्म देव कर्म होतं म्हणून त्यांच्या वाट्याला देव आला. आणि तुमच्या व आमच्या वाट्याला संसार का? आम्ही आमचं कर्म सोडलं नाही. त्या कर्माच्या पाठीमागे सांगितलं अवश्य संसार करा, पण कुठपर्यंत करा? मुलगा बराबरीचा झाला. मुलगा म्हणतो दादा तुम्हाला काही कळत नाही. काय म्हणतो? दादा तुम्हाला कळत नाही, तुम्ही आता गप्प बसा. आपण गप्प बसलं पाहिजे आणि परमार्थाला लागलं पाहिजे. तो खरा हुशार संसारिक आहे, तो हुशार आहे. म्हणून नामदेवरायांनी सर्व जगाला देव दाखवला. निर्गुण परमात्मा सगुण रूपानं दाखवण्याचं कार्य नामदेवरायांनी आणि ज्ञानोबारायांनी केलं. ज्ञानोबारायांनी चालविली जड, चांगदेवाला देव दाखवला. 1400 वर्ष देव पाहण्यासाठी ना चांगदेवाचे डोळे तरसत होते, पण देव पाहण्याची शक्ती त्याला मिळाली नव्हती. पण ज्ञानदेवाच्या चरणावर आल्याबरोबर त्याला देव दिसला. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानो. सांगितलं जे निर्जीवाला सजीव करू शकतात ते सजीवाला देव दाखवू सहज शकू शकतात. सांगितलं देव तया जवळी आसे, पाप नासे दर्शने. त्यांच्या जवळच देव आहे. शेवटी चांगदेवाने वाघ फेकला, नाक फेकला, अहंकार सोडला आणि आले लोटांगणी. चांगदेवाला देव दाखवला. संत देव दाखवतात पण कृतीतून देव दाखवतात.
नाहीतर आजकाल सर्वच म्हणतात हमारे पास आओ कुछ भी खाओ और भगवान का दर्शन करो. अरे असं कसं होईल? किडकं पेरलं तर उगवल का? किडकं पेरलं तर उगवल? अच्छा खाओ, अच्छा रहो, अच्छा देखो, तब तेरी अच्छा कडू रे मागी अमृत फाळे और कवच कैसे और कवच कैसे अमृताची वेली अमृताचे फळ. वेली अमृताची असावी आणि फळही अमृतासारखं असावं. म्हणून नामदेवराय या विश्वाला अमृत फळ देणारी महान वेली आहे आणि या वेलीच्या माध्यमातून नामदेवरायाने सर्वाला अमृत दिलं. बघा, नाम अमृत. अमृत दोन आहेत. एक विषय अमृत आहे, ते जीव घेणार आहे, नरकाला नेणार आहे. पण एक नाम अमृत आहे. संत सानिध्यामध्ये सत्संगामध्ये नाम अमृत मिळले जाते आणि जिथं नाम अमृत मिळत असते त्या ठिकाणी समाधी सोहळा होत असतो. समाधी सोहळा कोणाचा होतो का? समाधी सोहळा कोणाचा होतो सांगितलं. या मृत्यू लोका आल्यानंतर 3 सोहळे प्रामुख्याने आहेत. पहिला जन्म सोहळा आहे, दुसरा लग्न सोहळा आहे आणि तिसरा अंत सोहळा आहे. हे 3 सोहळे आहेत. पण या तिन्हीच्याही पेक्षा उत्तम सोहळा जर कोणता असेल तर समाधी सोहळा आहे. आज नामदेवरायांचा समाधी सोहळा 700 पावणे 800 वर्ष होऊन गेले तरी असं वाटते नामदेवराय आज पंढरपुरात आहेत, प्रत्येकाच्या मनात आहेत, तनात आहेत. नामदेवरायाची शक्ती आज तुम्हा आम्हाला चहूकडे झोपू देत नाही. तुम्हा आम्हाला चेतन करण्याचं काम नामदेवरायाची शक्ती भक्ती तुम्हा आम्हाला करते. झोपल्या झोपल्या जरी पडलो, प्रपंचामध्ये कमी जास्त काही वाटलं, आपण नामदेवरायांच्या पंचक्रोशीतली मंडळी आहे. आमचे भोसरीकर माऊली होऊन गेले बघा, खूप मोठी महान व्यक्ती की ज्यांची ज्ञानेश्वरी गाथा गीता भागवत सर्वे पाठ आणि अशी पाठ नाही, नंबर सांगायचे, उलट म्हणायचे, अशी त्यांची. आणि नामदेवरायावर त्यांची नितांत श्रद्धा. नामदेवरायाच्या पायरीजवळच बसायचे, तिथंच भजन करायचे, मरेपर्यंत भजन त्यांनी तिथेच केलं. आणि खरोखर तुम्ही आम्ही भाग्यवान आहे, तुम्हा आम्हाला नामाची आवड लागलेली आहे. ज्याला नामाची आवड आहे ना तो देवाकडे धावतच येतो. ज्याचं लेकरू त्याच्याकडे गेल्याशिवाय राहत. तुम्हा आम्हाला नामाची आवड आहे. मला सांगायचं, समाधी सोहळा कोणाचा होतो? कोणाचाही समाधी सोहळा होत नाही. पण ज्यांनी नामाशी लळा ठेवला, नामाशी लळा धारण केला, नामाशिवाय दुसरं काही जीवनात केलंच नाही, आणि दुसरे
मज नाही आता निमिली आचता पासोनिया निमिली आचता पासोनिया अनेक दुसरे मज नाही आता, ज्या देहाची अवस्था अशी व्हावी लागते. काही काही लोक अवस्थेसाठी परमार्थात यावं लागतं, व्यवस्थेसाठी नाही. व्यवस्था घरी आहे ना, मग गरम पाणी घ्या, काही तुम्हाला आवडेल ते घ्या. तिथं तुमची अवस्था होऊ शकत नाही. एक केदारनाथला गेला, ती म्हणली खूप खतरनाक. अरे म्हणलं बाबा हेच तर मग खरंच तप आहे. इथं खायला मिळत नाही पण पाहायला मिळते. म्हटलं इथं खायला मिळणार नाही पण तुम्हाला पाहिल्यानंतर खावा असं वाटणारच नाही. का? ते पाहिलेलं आहे. जे पाहिलं ते पाहिल्यानंतर अनंत जन्माची भूक गेल्याशिवाय राहत नाही. आपण भाग्यवान हो की आपल्या महाराष्ट्रातले राजाराम बुवा उद्या 3 तारखेला त्यांची पुण्यतिथी बघा. गंगोत्रीला की 100 माणसं बसतील एवढी गुंफा, त्याला व्यास गुफा म्हणतात. व्यास गुफा आपल्या महाराष्ट्राच्या ताब्यामध्ये होती आजपर्यंत, आजही आहे. कारण आता त्यांच्या जागेवर 3 तारखेला आपलाच विद्यार्थी त्या गादीवर काहीतरी बसणार आहे. कधी जरी गेलं तरी आमचे बाबा समोर बसलेत बघा, विरक्त महात्मे आहेत, ज्यांनी MP शासनाला 3 करोड रुपये स्वतः दिले. का? घाट बनवा. तुम्ही बनवा म्हटले नाही ते. प्रत्येक भक्ताकून आजही शियाराम बाबा तुम्ही सर्च करा की ज्यांनी 9 करोड MP शासनाला मदत केली लोकांकडून. का? तो घाट बनवा. असे हे महापुरुष या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याप्रमाणे आमचे आत्मारामगिरी बाबा, कारण संताशिवाय या विश्वाला दिशा देता येत नाही. दिशा देण्यासाठी संत या भूतलावर आलेले असतात. आणि दिशाहीन ज्याला दिशा आहे त्याला द्यायची गरज नाही, पण जे रस्ते चुकलेत त्यांना रस्त्यावर आणण्याचं काम संताचं आहे. देव म्हणते मी आलो असतो पण माझ्याकडे हे काम नाही. मी काय करतो? भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी मारण्याचं काम माझ्याकडे. त्याला आपल्यासारखं बनवण्याचं काम संतांचं आहे. म्हणून नामदेवरायांची शक्ती, नामदेवरायाची भक्ती, नामदेवरायासारखा भक्त या विश्वामध्ये भगवान म्हणतात की प्रत्येक युगामध्ये मला भक्त मिळाले, पण नामदेवराय प्रत्येक युगात भक्ती करत आले. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तने, नामा उभा कीर्तने, पाठी मागे डोळे झाकून उभे केले. हा पाठी मागे डोळे झाकून उभे केले.
नामदेवराय देवाबरोबर सेवा म्हणून सेवेकरी म्हणून नामदेवराय होते. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. प्रत्येक अवतारामध्ये नामदेवराय देवाबरोबर होते. आणि खरोखर नामदेवरायांचा जन्म आपल्या भारत देशासाठी म्हणजे एक महान भक्तिशास्त्र जगाला दाखवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून घडलं ते संत शिरोमणी नामदेवराय. त्यांच्या या जन्माने हा मृत्यू लोक पवित्र झाला, पुण्यवान झाला, भक्तिवान बनला. त्यांचे शब्द आहेत, तुकोबरांचे शब्द आहेत, हरी भजनी ढवळीले चुकविला लाग कळी काळाचा. नामदेवरायाच्या जन्मामध्ये त्यांनी सर्वांना दाखवून दिलं, अरे बाबांनो घाबरू नका. जो काळ सर्व जगाला घाबरवतो पण त्या काळाला सुद्धा पळण्याची वेळ येते. पण अशी शक्ती तुम्हाला मी दाखवतो. ती शक्ती जर काय असेल तर भगवंताचं स्वरूप आहे, भगवंताचं नाम आहे. आणि भगवंताच्या शक्तीजवळ गेल्याशिवाय काळ तुमच्या जवळ पाय धरल्याशिवाय राहणार नाही. त्या शक्तीचा प्रताप आहे. म्हणून नामदेवरायाला काळ लोटांगण घातलं. महाराज पुष्कळ या मृत्यू लोकात आले गेले पण तुमच्यासारखा महापुरुष महात्मा मला कधी पाहायला मिळाला नाही. म्हणून यमाने नामदेवरायाचे चरण धुतले आणि नामदेवरायाच्या चरणाचं काय घेतलं, तीर्थ घेतलं. एवढी शक्ती नामदेवरायाच्या कार्यामध्ये आहे. म्हणून नामदेवराय आपल्या पंचक्रोशीमध्ये नामदेवरायांची जन्मभूमी आहे. नामदेवराय शुद्ध बीजापोटी फळे रसाल गोमटी. आई वडीलच पुण्यवान होते की ज्यांच्या घराण्यामध्ये परंपरेमध्ये म्हणजे नरसिंह भगवंताची सेवा होते. का? त्याचं कारण आहे, प्रल्हाद नरसिंह अवतारामध्ये नामदेवराय प्रल्हाद होते, भक्ती केलेली होती. म्हणून त्या घराण्यामध्ये आजही नरसिंह भगवंताची भक्ती आजही चालू आहे. म्हणून नामदेवरायांचा जन्म या पवित्र कुलामध्ये झाला. वडिलाचं नाव दामूशेट्टी, आईचं नाव गोनाई. गोनाईचं माहेर आहे कल्याण, कर्नाटकमध्ये कल्याण बॉर्डरलाच आहे आपल्या बिदरच्या पलीकडून. आणि कल्याणची मुलगी नरसिंह नामदेवाच्या इथं दिली, कारण शिंपी लोकांचे लांब लांब पाहुणे आहेत. जवळ पाहुणे नाहीत, लांब लांब पाहुणे. मग त्यांचे पाहुणे इकडं, यांचे पाहुणे तिकडं. म्हणून दामूशेट्टीचा विवाह गोनाई आई साहेबांच्या बरोबर झाला. पुढे हळूहळू काही करता पंढरपूरला त्यांचं वास्तव्य झालं. पंढरपूरला वास्तव्याला गेल्यानंतर आताही जी नामदेवरायाची पायरी आहे तिथं पार आहे बघा. त्या पारावर दामूशेट्टी आणि गोमाई माता जाऊन देवाचं दर्शन केल्यानंतर त्या ठिकाणी बसले. बसल्यानंतर त्यांनी विचार केली की आम्ही पोट भरण्यासाठी आलो, काम करण्यासाठी आलो, इथं जर आम्हाला जागा मिळाली. पहिलं पंढरपूर म्हणतात वेशेच्या आतच होतं. पूर्ण पंढरपूरला वेस आहे, त्या वेशेच्या आत पंढरपूर होतं आणि पांडुरंगाचं मंदिर आहे तिथपर्यंत वेस होती. पुढे जे आहे तर तो काय तर टेकडी होती म्हणतात. त्या टेकडीवर नामदेवरायाच्या वडिलांनी काय केलं, आपली झोपडी बनवली, तिथं राहू लागले. दररोज देवाला नैवेद्य. लक्षात ठेवा, संसार असावा पण संसारात काहीतरी नेम असावा. लोकांचं घ्यायचं नाही, काही लोकांना घेतल्याशिवाय होत नाही. नेम असावा, पण कोणता असावा, नामाचा नेम असावा. देवाला नैवेद्य दाखवण्याचा. बघा वृंदावनला गोकुळमध्ये तिकडं कोण्याही भागात जा, MP UP बिहार, ते देवाला चहा जरी पित असले, दुपारी जरी उठले, जसा तुम्हाला पाणी लागते, चहा लागते, तशाच पद्धतीनं ते देवालाही चहा दाखवतात, जेवालाही पाणी देतात. तुम्ही आम्ही जसे झोपतो तसेच ते देवालाही झोपतात. ही काय, ही भक्ती आहे. कोणती भक्ती आहे ही? भक्ती मानसिक भक्ती म्हटल्या जाते.
मनानेच सर्व काही करायचं. नामा म्हणे लाखोळी सदा अनंत नामे वाहू या गोविंदा. आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे. म्हणून दामू शेट्टीच्या पोटी पहिली कन्या आऊबाई जन्माला आल्या. आऊबाई जन्माला आल्यानंतर 7 वर्षाच्या आऊबाई झाल्या. तोपर्यंत मुलगा काही परत काही. शेवटी देवाकडे पांडुरंगाच्या समोरच देवाजवळ गेल्या आणि देवाला प्रार्थना केली. देवाने ओळखलं, सांगितलं काही हरकत नाही. तुमच्या पोटी जो येणारा आहे तर या मृत्यू लोकाला पुनीत करून भक्ती शिकवणारा देव दाखवणारा तुमच्या पोटी येणार आहे. गोनाईने नवस केला पुत्र देई मजला. ऐसा पुत्र देई मजला. पुत्र देई मजला. गोनाईने नवस केला ऐसा पुत्र देई मला. बाबा 2 मिनिटं. आता सर्वांनी फुलं हातामध्ये घ्या. बरोबर 12 वाजता आपल्याला समाधी सोहळा साजरा करायचा आहे. एका चरणाचा उच्चार करायचा कडव्याचा आणि त्या ठिकाणी नामदेवराच्या ठिकाणी आपल्याला समाधी सोहळा साजरा करायचा. सर्वांनी फुलं द्या. एका कडव्याचा उच्चार करून आपल्याला या ठिकाणी समाधी सोहळा नामदेव महाराज आतलं घे पटकन तिकडं मंदिरातलं सांग त्याला चटकन. या ठिकाणी बघा आपले काशीराम महाराज असते तर सर्वांना त्या गोष्टीचं स्मरण करून देत होते की ज्यांच्या सहकार्यामुळं एवढं मोठं मंदिर झालं आणि 7 दिवसपर्यंत महाराजांनी भागवत कथा श्रवण करून शेवटी महाराजांनी त्या ठिकाणी आपलं देह त्या ठिकाणी सोडलेलं आहे. आज त्यांचं आपल्याला सर्वांना स्मरण होत आहे. म्हणून आपण सर्व हातामध्ये फुलं घ्या. एका कडव्याचा उच्चार करून लगेच नामदेव महाराज या ठिकाणी समाधी सोहळा साजरा करू. मिळाली सर्वांना फुलं. महाराज अभंग घेऊ पूर्ण ते म्हणा आपण. सर्व महिला पुरुष मंडळीला फुलं पोचले का शेवटपर्यंत. मधलं घेरे बाबा ते झुम कर. बाकीची बाजू सर्व पूर्ण संबंध मज दिधली बापाने. संबंध मज दिधले बापाने. पूर्ण संबंध मज दिधली बापाने. संबंध मज दिधले बापाने. से की काय जाणे झाले मज. तेच काय मज झाले मज. तेच काय झाले मज. प्रसुता लागी मज हानिले कल्याणा. प्रसुता लागी मज हानिले कल्याणा. अंतरीचा राणा पंढरीचा. मुकुंदे मजसी थोर केला गोवा. मुकुंदे मजसी थोर केला गोवा. लोटियला भावानदी माझी. ऐकता वृत्तांत झाले सर्व गुप्त. ऐकता वृत्तांत सर्व झाले गुप्त. माझे
माझे संचित कोटी कैसे द्वादश 72 कृष्ण त्रयोदशी द्वादश 72 कृष्ण त्रयोदशी आषाढ हे मासी देवद्वारी सर्वजण आता हातामध्ये फुलं घ्या सर्वांच्या हातामध्ये फुलं राहू द्या द्वादश 72 कृष्ण त्रयोदशी आषाढे मासी सर्वांनी देव द्वादश 72 कृष्ण त्रयोदशी आषाढ हे मासी देहद्वारी सर्वांनी हा देह अर्पिला विठ्ठली सर्वांनी हा देह अर्पिला विठ्ठली मजका ठेविले पापिनी संत शिरोमणी नामदेव महाराज की कुलदेवी कवरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर संत शिरोमणी नामदेव महाराज की संत शिरोमणी नामदेव महाराज की संत शिरोमणी नामदेव महाराज की 2 मिनिटं सर्वांनी नामदेव महाराजाचा जय जयकार करायचा म्हणा नारे मा नामदेव जनाबाई हरी नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई बोला 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 हरी नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव
मागं घ्या मागं. मागवा मागवा बाबा पुढे येऊ द्या. बसा का. पंढरपुरामध्ये प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा आणि नामदेवरायाला विठ्ठल रुक्मिणी यांनी काही तर प्रत्यक्ष समाधी त्यांना दिली. एकटे नव्हते, कारण त्यांच्याकडे 14 कुटुंब होतं. 14 पैकी 13 जण पांडुरंगाच्या हाताने नामदेवरायाबरोबर सर्वांनी समाधी घेतली. कोणीच थांबायला तयार नव्हते. शेवटी मुकुंदाची मंडळी गरोदर होती, ती माहेरी होती. आज जो पंढरपूरमध्ये नामदास जो परंपरा ही मुकुंदाची वंशावळी आहे, कारण 16वे वंशज म्हणून आज ते काहीतर नामदेवरायाचे वंशज आहे. हा मुकुंदाचा वंश काहीतर वाढत गेला. आजही नामदेवरायाची वंशावळी त्या ठिकाणी आजही आपल्याला त्यांचे वंशज पाहायला मिळतात. म्हणून हे क्षेत्र अतिशय पुण्यवान क्षेत्र आहे की नामदेवरायांच्या सारखं पुण्य या जगात न भूतो न भविष्यती, मागे कोणी करणार नाही आणि पुढेही कोणी होणार नाही. नामदेवरायासारखा भक्त या भूतलावर आला आणि या मृत्यू लोकाला अमर लोक बनवण्याचं कार्य नामदेवरायांनी केलं, ज्ञानोबारायांनी केलं. म्हणून या महापुरुषासाठी आम्ही काय करणार आहे? काहीच करता येत नाही. फक्त पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची. तुम्हाला पुनीत व्हावं वाटत असेल, पुण्यवान व्हावं असं वाटत असेल तर त्यांची नामावळी आम्ही घेतली पाहिजे. म्हणून उद्या सावता महाराजांची पुण्यतिथी बघा. नामदेवराय गेले, सावता महाराजाला कळालं, दुसऱ्या दिवशी देह सोडला. नामदेवरायांनी जेवढे भूतलावर संत आले होते सर्वांना समाध्या नामदेवरायांनी दिल्या. शेवटची समाधी चोखोबारायाला दिली. चोखोबाराय मंगळवेढ्यामध्ये गावकोस कोसळला, त्याच्यामध्ये चोखोबाराय बांधकाम करत होते, त्याच्यामध्ये पडल्या गेले. तिथं त्यांचा देह सुटला. रात्रंदिवस नामदेवाला सांगत होते, नामा माझा चोखा. अरे गावकोस पडला, माझा चोखा कुठे आहे, माझा चोखा कुठे आहे? पण चोखोबाच्या नामाची ध्वनी देवाच्या कानापर्यंत येत होती. सांगितलं, चोखा अरे देह जरी सुटला पण नामाला मी सुटलो नाही. नामा माझ्याशी निगडीत आहे. नामा माझ्याशिवाय क्षणभर राहू शकत नाही. शेवटी चोखोबाराचा देह सुटला होता पण विठ्ठल सुटला नव्हता. त्यांच्या अस्थितून विठ्ठल विठ्ठल नामाचा ध्वनी हा खऱ्या अर्थानं हा खरा कला आहे. देवाचे अंचारी उठीला गजर, देवाचे अंचारी उठीला गजर, देवाचे अंचारी उठीला गजर, देवाचे विठ्ठल नामे अंबारा गरजत विठ्ठल नामे संत सदा नित्य महाद्वारी. नेहमी देवाच्या द्वाराशिवाय नामदेवराय कुठं बसलेच नाही, कुठं थांबलेच नाही. नामदेवरायाने आपल्या वाणीला तुकोबाराया, कारण नामदेवरायाचाच अवतार तुकोबाराचा आहे. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे
पहा विठोबाचे मुख तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे, मना तेथे धाव घेई राही विठोबाचे पायी. नामदेवरायांनी आपलं मन, आपले सर्व इंद्रिय देवाच्या चरणाला बांधून टाकले होते. कुठे त्यांचे इंद्रिय गेलेच नाही, देवाशिवाय त्यांनी काही केलंच नाही. शेवटी नामदेवरायांनी समाधी घ्यायचं म्हटल्यावर देवाच्या डोळ्यातून अश्रुधारा लागल्या. सर्व जग ज्याच्याकरता रडते, पण त्यांनी नामदेवाकरता रडावं. काय नामदेवरायाचा देह असला पाहिजे, काय पवित्र नामदेवरायाचे आई वडील असले पाहिजे. पवित्र ते कुळ पावन तो देश, तेथे हरीचे दास जन्म घेते. म्हणून खरोखर नामदेवरायासारखा भगवत भक्त, देव म्हणतात नामा मला पुष्कळ मिळाले, पण तुझ्यासारखा मनुष्या नाम सहस्रेषु हजारात एखादा. देव म्हणतात मला दोनच भक्त मिळाले, एक नामदेव आणि एक नामदेव. विरळायसा 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 एखादा. विरळा ऐसा कोण, कारण हजारामध्ये एखादा असा भगवत भक्त देवाला मिळाला. आणि शेवटी देव सुद्धा व्याकुळ झाले, आईसाहेब व्याकुळ झाल्या. नामदेवरायाने समाधी घेतल्यानंतर देव बेचैन झाले. बेचैन अवस्था या जगाची झाली. संपूर्ण जीवाची, मृत्यू लोकातले सर्व जीव मेल्यासारखे झाले. नामदेवराय गेले. एकट्या नामदेवाच्या अस्तित्वाने संपूर्ण मृत्यू लोक सामर्थ्यवान होतं. नामदेवरायाने सर्वांना सांगितलं भिवू नका, एकच करा, विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड आणा ध्यानी, मग सुखा काय उणे झाले सोय रे त्रिभुवनी. तीव्र भवनामध्ये देव तुम्हाला दिसल, सोयरा होईल. फक्त मुखाने एकच त्या भगवंताचं नाम घ्या. जो देवाचं नाम घेतो भगवान त्याचं काम केल्याशिवाय राहत नाही. काम केल्याशिवाय पगार मिळेल कसा? कामच नाही केलं, पेरलंच नाही तर उगवल कसं? माऊली म्हणतात पेरणीच केली नाही पण काढणी करायला गेला, चालेल का? पेरणी करावी लागते आणि नंतर काढणीला जावं लागतं. म्हणून नामदेवरायाने पेरणी केली, ती नामाची पेरणी केली. आणि हे आज त्यांच्या पेरणीचा प्रताप आहे. महाराष्ट्रभर जा, भारतभर जा, कुठेही जा तुम्ही, प्रत्येकाच्या मुखात राम राम विठ्ठल विठ्ठल. का? त्यांनी हरिभजनी ढवळीले, जग त्यांनी ढवळून काढलं आणि नाम पेरलं. आणि हे नाम आता उगवलं बघा. किती युग हो द्या, काही हो द्या, पण हे नाम जसंची तशी शक्ती या मृत्यू लोकात येणाऱ्या जीवाला दिल्याशिवाय राहणार नाही. एवढं सामर्थ्य या नामदेवरायाच्या भक्ती. गेले दिगंबर विश्वर विभूती, पण राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. किती दिवस जगले याला किंमत नाही, जगून काय केलं याला किंमत. उभारिला ध्वज तिही लोकावरी, उभारिला ध्वज तिही लोकावरी, हो उभारिला ध्वज तिही लोकावर, तिन्ही लोकावर, स्वर्ग मृत्यू पाताळे, तिन्ही लोकामध्ये नामदेवरायाची ख्याती आहे, शक्ती आहे, बळ आहे.
आणि त्यांच्या शक्तीचा प्रताप आजही तुम्हा मला मृत्यू लोकामध्ये पाहायला मिळाला लागलो. आज अज्ञानी जीवांना मुखी नाम हाती मोक्ष. संसारात राहून ईश्वराकडे जाण्याचा सोपा मार्ग नामदेवरायांनी आणि तुकोबारायांनी तुम्हा मला दाखवण्याचं काम केलं. आणि खरोखर आज नामदेवरायांचा समाधी सोहळा आहे. आपलं हे स्थान अतिशय पुनीत स्थान आहे, भाग्यवान स्थान आहे. या स्थानाला खूप मोठी शक्ती आहे, कीर्ती आहे, बळ आहे. या स्थानाची सेवा जो जो करेल त्या स्थान तुम्हाला नामदेवरायासारखं बनवल्याशिवाय राहणार नाही. नामदेवरायाची शक्ती, बळ सातारकर महाराजांनी सुद्धा खूप प्रयत्न केले. सातारकर बाबा त्यांच्यानंतर अनेक मंडळींनी प्रयत्न केले आणि खरोखर आज हे दिव्य आणि भव्य या ठिकाणी मंदिर झालं. सर्व ट्रस्टी मंडळी, कार्यकर्ते मंडळी, अध्यक्ष मंडळी आणि सर्व भक्त परिवाराने या ट्रस्ट मंडळीवर विश्वास टाकला आणि विश्वास टाकल्यामुळे तुम्ही जे काही धन दिलं ते धन देवाच्या कार्याला लावण्याचं, तुमच्या विश्वासाला त्यांनी कधीच तडा जाऊ दिला नाही आणि जाऊ देणार नाहीत असे माणसं नामदेवरायाच्या भूमीतली माणसं आहेत. खरोखर तुम्ही सर्व भक्त परिवार आहेत. तुम्ही तुमच्या 5 बोटांनी 2 हातांनी या ठिकाणी सहकार्य केलं. त्या सहकार्यातून हे मंदिर साकार झालं आणि आज हा एवढा लाखो समाज नामदेवरायाच्या दरबारामध्ये परतीच्या वारीपासून दशमीपासून लाखो समाज येतो. या ठिकाणी महाप्रसाद आहे, चहा चालू आहे. ट्रस्ट मंडळी विचार करतात या वारकऱ्याचा अपमान झाला तर माझ्या पांडुरंगाचा अपमान आहे. आमच्या ट्रस्ट मंडळीची ही भावना आहे. कार्यकर्ते मंडळी अतिशय नामदेवरायाचे भक्त नसून हे नामदेवराया साक्षात पांडुरंगाचे रूप आहेत अशी भावना धरून ही सर्व ट्रस्ट मंडळ 8 दिवसापासून झोप नाही. का? त्याचं कारण आहे, माझा भक्त जर उपाशी गेला, माझा भक्त विनमुख गेला तर माझ्या नामदेवरायाच्या नावाला कमीपणा आहे. अनेक आज पंजाबमधून दररोज लाखो शीख बांधवांचा समुदाय येतो, नामदेवरायाचं दर्शन करून जातात. त्यांना खूप समाधान वाटते. हे कारण तुमच्या सर्व 2 हाताच्या तुमच्या मनाच्या देणगीतून साकार झालेलं हे सर्व मंदिर आहे. आणि ही सर्व कार्यकर्ते मंडळी असतील, ट्रस्ट मंडळी असतील, नितांत रात्रंदिवस प्रत्येक भक्ताची पांडुरंग म्हणून सेवा करण्याची त्यांच्या मनाची भावना खरोखर अतिशय भाग्यवान पुण्यवान आहेत. जुनी मंडळी त्यांनी चांगलं कार्य केलं. आताही ही मंडळी नवीन आले, त्यांचंही अतिशय उत्कृष्ट कार्य चालू आहे. असंच कार्य नामदेवराय त्यांच्याकडून करून घेऊ. त्यापैकी आपल्या या पंचक्रोशीचं की पहिल्यापासून ज्यांच्या नावाची ख्याती बाबुरावजी पाटील गोरेगावकर म्हटलं का की बस जितके मास्तर लोक मराठवाड्यात असो, विदर्भात असो, कुठले असो, नानाची चिठ्ठी नेली का, हे काय बघा, नानाच्या चिठ्ठीवर मास्तर झालेले आहेत, हाडे गुरुजी अपीलच नाही. अशी ज्यांची की माझ्या वडिलाची मिराशिगा देवा, नानांची ख्याती या पंचक्रोशीमध्ये. त्याचप्रमाणे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून भाऊरावजी पाटील गोरेगावकर तेही पहिल्यापासून वडीलही देव धर्मामध्ये, देवभक्तीमध्ये संपन्न होते. त्यांच्या पाठोमाग त्यांचे सुपुत्र भाऊरावजी पाटील तेही आज या ठिकाणी या ट्रस्ट मंडळवर आहेत. आमचे द्वारका शेठ आहेत, मनोजी आखरे साहेब आहेत, आमचे रमेश महाराज आहेत. आम्हालाही स्थान मिळालं. नामदेवरायाला वाटलं आम्हालाही स्थान मिळालं. रमेश महाराज आले म्हणजे आमचे वारकरी आले, म्हणून नामदेवरायांनी आम्हाला सुद्धा संधी दिली.
असे सर्वच जेवढे काही ट्रस्ट मंडळ आहेत रात्रंदिवस नितांत सेवा करतात. परतीच्या वारीचा खूप मोठा, कारण एवढा समाज कुठंच जमत नाही, एवढा समाज आपल्या नरसीला जमतो. का तर नामदेवरायाच्या भक्तीचा प्रताप आहे, भक्तीचा कळस आहे. सर्व मंडळी नितांत 8 दिवस सारखा चहा चालू होता, फराळाचं चालू होतं, खिचडी चालू होती, प्रत्येक व्यक्तीला आले त्याला प्रसाद चालू होता. आणि हा नामदेवरायाचा प्रसाद प्रत्येक भक्तापर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून या सर्व मंडळींनी अतिशय नितांत सेवा केली. अशी सेवा तुमच्या हातून, लक्षात ठेवा, संतांची सेवा केली, देह पवित्र होतो, हात पवित्र होतात, जीवन पवित्र होतो आणि आपल्या देहाची यात्रा सुद्धा पवित्र झाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही भाग्यवान आहेत म्हणून तुम्ही ट्रस्टीमध्ये आलात. देवाने तुम्हाला आणलंय, दुसरं कोणी आणलं नाही. देवानेच त्यांना बुद्ध्या दिली आणि तुमचे नाव परत ट्रस्टीवर आले. तुम्हाला ही संधी देवाने दिली. समाजाची सेवा हीच ईश्वराची सेवा आहे. समाज हाच जनार्दनाचं स्वरूप आहे आणि ही सेवा तुम्हाला तुमच्या हातून होते. म्हणून आत्ताच बाबांनी सांगितलं की काशीराम बाबा म्हणजे चालतं बोलतं ब्रह्म होतं. आयुष्यभर श्रीराम बाबांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी नाम जप केला आणि नाम घेत घेत आपला देह भगवंताला समर्पण केला. कारण काशीराम बाबांनी सुद्धा नामदेवरायाच्या मंदिरासाठी अनेक वेळा भाऊकडे यावं, भाऊ आम्हाला अमुक अमुक पाहिजेत. शेठकडे गेले तरी सांगायचे काही हरकत नाही, तुम्हाला जे आम्ही मागलं ते आम्ही द्यायला तयार आहे, तुम्ही फक्त नियोजन करा. त्यांनी सुंदर असं काशीराम महाराजांच्या माध्यमातून अनेक समाजाला जनजागृती मिळाली आणि खरोखर त्यांनी खूप प्रयत्न केला. एकदा त्यांच्याकरता सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं. कारण शरीर जरी गेलेलं असलं पण कर्म कधी जात नाही. सूरत से कीरत बड़ी बिना पंख उड़ जाए, सूरत तो जाती रही कीरत कभी न जाए. शरीर जाणार आहे पण शरीराने केलेल्या कर्माची कीर्ती कधी जाऊ शकत नाही. म्हणून नामदेवराय गेले दिगंबर विश्वर विभूती, पण नामदेवराय गेले नाहीत. प्रत्येकाच्या मनामध्ये तुम्हा आम्हाला नाचवतात, दर एकादशीला तुम्हा आम्हाला बोलवतात, तुम्हा आम्हाला दर्शन देतात. नामदेवराय आहेतच, कारण नामदेवराय पांडुरंगाच्या स्वरूपात एक रूप झाले. आज समाधी सोहळा पण आहे आणि आज आपल्या सप्त्याची सांगता पण आहे. काला म्हणजे काय? दोन गोष्टी एकत्रित होणं याला काला म्हणतात. एका गोष्टीमध्ये काला होऊ शकतो का? मायेचा आणि ब्रह्माचा काला होतो, पण दोघं एकत्रित आल्यानंतर काला होतो. तसं आत्मा आणि परमात्मा खऱ्या अर्थानं हा खरा काला आहे आणि हा काला भक्तीच्या माध्यमातूनच होतो. काला कोण करतात? काला नामदेवरायाने केला. काला करती संत जन सवेद्याचा नारायण नारायण सवेद्याचा नारायण. जीव आणि देव असल्याशिवाय काला होऊ शकत नाही. आत्मा आणि परमात्मा. आपण काला करण्यासाठी नामदेवरायाच्या जवळ आलो. नामदेवरायाच्या तुम्ही समाधीला स्पर्श करा, तुमचा काला झाल्याशिवाय राहणार. नामदेवराय विश्वकल्पतरू आहेत. नामदेवराय हे परीस आहेत. परीसा भागवताची घमेंड नामदेवरायांनी एका सेकंदात मिटून टाकली होती. परीसा भागवताकडे परीस होता, पण नामदेवराकडे परीस नव्हता. नामदेवराकडे नामाचा परीस होता. चांगदेव परीसा भागवताकडे एकच होता, पण नामदेवाकडे जेवढं ज्याला हात लावल ते परीस होत होतं. एवढं सामर्थ्य नामदेवाचं होतं. नामदेवरायांनी परीसा भागवताचा परीस घेतला, नदीत फेकला, चंद्रभागेत टाकला. परत त्याची मंडळी आली, महाराज आम्हाला परीस पाहिजे. काही हरकत नाही. गेले
वाळूत हात घातले आणि जेवढे खडे आले म्हटले तुमचा एकच घ्या. प्रत्यक्ष प्रचिती हे अशा पद्धतीनं नामदेवरायांनी आपला स्वतःचा काला करून घेतला. आणि दोन गोष्टीचा काला म्हणजे हाच आहे, जीव आणि शिव ऐक्य होणं. जशी जोपर्यंत गंगा सागराला मिळत नाही तोपर्यंत तिचा काला होत नाही. सागर मिळत नाही तोपर्यंत ती कुठं थांबतच नाही. तिला माहिती आहे की माझं पूर्ण अवस्था सागर आहे. एखादा ओढा भेटला, गंगा थांबली का? नाही. गंगा डायरेक्ट तिचं लक्ष, गंगेचं लक्ष सागर आहे, तसं जीवाचं लक्ष देव असावं. आणि देव लक्ष असलं का नक्कीच काला झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून सर्वांचा काला हो अशी नामदेवरायाच्या चरणी प्रार्थना करू. एकदा माऊलीचं भजन करू. ज्ञानेश्वर काला म्हणजे देवाच्या स्वरूपात एक व्हायचे. नामदेवराय देवाच्या स्वरूपामध्ये एक झाले. सांगितलं मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला विठ्ठल. एक धरीला चित्ती आम्ही रुक्माईचा पती. विठ्ठल विठ्ठल वाणी अमृत हे संजीवनी. अमृत विठ्ठल नाम अमृत त्यांनी अखंड सेवन केलं. त्याचा परिणाम नामदेवराय विठ्ठल स्वरूप झाले. चिंतने चिंतने तद्रूपता, त्या रूपाची त्यांना प्राप्ती झाली. आणि नंतर नामदेवरायाच्या नंतर जनाबाई, त्यांचा सर्व नंतर मुकुंदाचा काहीतर परिवार पाठीमागे राहिला. आणि तिथून काहीतर नामदास महाराजापर्यंत त्यांची परंपरा आहे. अशा पद्धतीनं या स्थानाची कीर्ती शक्ती तुमच्या सर्वांच्या भक्तांमुळं काहीतरी ही कीर्ती संपूर्ण जगभर पसरत चाललेली आहे. अशीच पसरत जावो अशी माऊली चरणी, नामदेवरायाच्या चरणी प्रार्थना करायची. सर्व भक्त मंडळी या ठिकाणी आलात. नामदेवरायाचे हात तुमच्या सर्वांच्या माथ्यावर नामदेवराय दिल्याशिवाय राहणार नाहीत. खरोखर या ठिकाणी आमचे दादाराव महाराज आहेत, अनेक मंडळी महाराज मंडळी आहेत, सर्व पुन्हा रमेश महाराज आहेत, आमचे शिवाजी महाराज, आमचे ज्यांनी संस्था या ठिकाणी चालू आहेत ते सुद्धा या ठिकाणी सर्व महाराज मंडळी, महाराष्ट्रातील संपूर्ण महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. केवळ नामदेवरायांचा हा उत्सव म्हणजे आपल्या आत्मउद्धाराचं सर्वात मोठं महान एक साधन आहे. दरवर्षाला या ठिकाणी लाखो समाज येतो, नामदेवरायाचं दर्शन करतात. हो, या ठिकाणी नामदेवरायासारखे भक्त आपल्या या पंचक्रोशीमध्ये मिळाले. खरोखर ही पंचक्रोशी अतिशय भाग्यवान, पुण्यवान, दैववान ठरल्या गेलेली आहे. म्हणून या ठिकाणी जेवढी मंडळी या ठिकाणी आपण आलात, नामदेवराय तुमच्या
डोक्यावर अखंड त्यांचे हात आणि तुमच्या मुखामध्ये अखंड पांडुरंगाचं नाम अखंड ठेवू अशी नामदेवरायाच्या चरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी आमचे आमदार साहेब आहेत, द्वारका शेठ आहेत. त्यांची खूप मोठी इच्छा आहे आणि नामदेवराय पूर्ण करणार आहेत. आज त्यांनी पावसापासून बचाव व्हावा म्हणून खूप मोठा हा मंडप, म्हणजे खूप मोठा मंडप दिला. पण शेवटी पाऊस आहे, तिथं काही हात लावता येत नाही. आले देवाजीचे मनात तेथे काही त्यांनी पुष्कळ प्रयत्न केला की आपल्या भक्तावर पाण्याचा थेंब न पडला पाहिजे. पण चला, काही गोष्टी होत असतात, तिथं काही निसर्गापुढे कोणीच काही करू शकत नाही. त्यांच्या वतीनं जेवढं कार्य करण्याचा प्रयत्न केला, या सर्व कार्यासाठी नामदेवराय त्यांच्या पाठीशी अखंड उभे राहोत. नामदेवरायांचा आशीर्वाद, तुमच्या सर्वांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहो आणि असंच पुढेही कार्य या सर्वांच्या हातून होत राहो अशी नामदेवरायाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि काला वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. काला संत करतात. काला कुठं होतो तर देव भक्त ज्या ठिकाणी असतात त्याच ठिकाणी काला होत असतो. म्हणून कथा त्रेवेणी संगम देव भक्त आणि नाम. कथेमध्ये काला होतो, संताजवळ काला होतो आणि सत्संगाशिवाय काला होत नाही. म्हणून आज या ठिकाणी 7 दिवस खूप मोठा हा सत्संगाचा पूर आला, पूर. आणि या पुरामध्ये सर्वांनी स्नान केलेत. हे स्नान म्हणजे अमृताचं स्नान होते. या स्नानाने तुमचं जीवन पवित्र होते आणि याच स्नानाने मानव देहाची यात्रा काय होते, सफळ होते. जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. भय निरसली खंती तुम्ही सांभाळले संती. संत हे सांभाळ करतात आणि नामदेवरायांनी तुमच्या आमच्या सर्वांचा सांभाळ केला आणि देवाचा हात तुमच्या आमच्या हातात दिला. या देवाच्या हाताला सोडू नका. जो देवाच्या हाताला सोडतो विसरली तया थोर झाली हानी पचतील खानी. 84 लक्ष योनीच्या भवऱ्यामध्ये प्रत्येकाला जन्म घ्यावा लागते. जन्म मृत्यु से बचना चाहते हो तो भगवान का हाथ पकड़ो. जो भगवान के हाथ पकड़ते हैं उनका जीवन जीते जी मुक्त होता है. नामदेवराय मुक्त झाले, भक्त बनावं लागतं. म्हणून काला चला ओळू गाई बैसू जेऊ एके ठाई. गाई ओळायच्या. कोणत्या गाई ओळायच्या? मनोरी गाई. मन तुका म्हणे देवा येरी ते म्हणजे दुसऱ्या गाई मी सांभाळतो, फक्त मनोरी गाई तुम्ही एवढी म्हणे तू राख मनोरी, मग त्या येरी आम्ही जाणो. मग या बाकीच्या गायी म्हणजे आपले हे सर्व इंद्रिय आहेत. या इंद्रियाला कुठे लावायचं? घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे. म्हणून गोपिकांनी देव पाहिला. ज्यांनी देव पाहिला त्यांचा काला झाला आणि ज्यांनी संसार पाहिला त्यांचा कालवा कालवी झाली. यानं 4 मजली बिल्डिंग बांधली, मला काहीच नाही. संसाराकडे जो पाहतो त्याची कालवा कालवी होते आणि जो देवाकडे पाहतो त्यांचा काला होतो. नामदेवराय, तुकोबाराय, ज्ञानोबाराय यांनी देवच पाहिला म्हणून ते देवरूप झाले. तुम्ही आम्ही देवच पहा, तुम्ही आम्ही सुद्धा देवरूप झाल्याशिवाय राहणार नाही. सर्व देवरूप हो हीच नामदेवरायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. आज या ठिकाणी काला आहे. कालाच्या निमित्तानं सर्व बाळ गोपाळ एका ठिकाणी जमल्यानंतर म्हणू लागले, देवा खांदी भार पोटी भूक काय खेळा याचे सुख. मग म्हटलं चला ओळू गाई बैसू जेऊ एके ठाई. सर्वांना जवळ घेतलं. मग गाई सांगितलं शिंके बांधिले होतो तिघाचे मीवर. सांगा म्हटले तुम्हाला मी प्रसाद देतो, पण प्रसाद म्हटले शिंक्यामध्ये ठेवलेला आहे. शिंक्यामध्ये आहे दही आणि लाही. लाही म्हणजे जीव आहे आणि दही म्हणजे देव आहे. लाह्या अनेक असतात, देव जीव अनेक आहेत पण देव एक आहे. म्हणून इथं दही आणि लाही. दही म्हणजे देवाचं प्रतीक आहे आणि लाही म्हणजे जीवाचं प्रतीक आहे. जीवाने दह्याचा अंगीकार केला की बस जीवाचा ताठरपणा गेल्याशिवाय राहत नाही, लवचिकपणा तयार होतो. भक्ती म्हणजेच लवचिकपणा आहे आणि लवचिकपणा आला का की बस जीवाचा काला झाल्याशिवाय राहणार. शिंके बांधिले दुरे होतो तिघाचे मीवर अरे लोहेकडे मुखा पसरवले.
भगवान की जय। हरिला कृष्ण मनी अवघा जनी कौतिका वैष्णवता कुलिया ब्रह्मानिका उत्तम लोका दाता चाल म्हणा शेवट चाल म्हणा तुका